ज्यावेळी बाबासाहेबांनी महाडचा पाण्याचा सत्याग्रह केला त्यावेळी तिकडचे ब्राह्मण सर्व म्हणाले की महाराणी पाणी बाटवलं आणि तिकडच्या ब्राह्मणांनी गोमूत्र शिंपडून पाणी शुद्ध केले. त्यावेळी बाबासाहेबांनी किती कष्ट केले असले आणि आज आपल्या नळाला पाणी आहे, आपण मस्त की फ्रीज करून पाणी पितो. पण एक ओळ मला आठवली वामनदादा कर्डक यांची, त्यांच्या आईची व्यथामध्ये त्यांनी 2 ओळी लिहिल्यात. त्या जर मी प्रयत्न करेन ऐकायचा की मी लई नाही मागत भरग अगं माझं इवलस गाडग, मी लई नाही मागत भरग माझं इवलस गाडग आणि पाणी वाढग माय पाणी वाढग. अगं हे काल कशाचा काल जातीचं विणलं जाल पाण्याच्या घोटासाठी तळमळतंय माझं बाल. त्यावेळची व्यथा माझ्या आईची व्यथा आणि आता